मनीषा, हां, मला भूक लागली ग, काहीतरी बनवून दे ना ग. काय बनवायचं असेल तर. मेथीचा पराठा बनवून देऊ. ठीक आहे, बनवून दे. हो, बनवून दे. एक बनवू का? हो, एकच बनवून दे. चायबरोबर खाऊन घेते मी. ठीक आहे, छान टेस्टी बनवा. हे आपण मेथी घेतली आहे थोडीशी, आणि त्याच्यामध्ये आता मी थोडंसं तिखट, मीठ थोडं, आणि थोडी चिमूटभर हळद, आणि हा मॅगी मसाला आहे मी वापरते. याच्याने छान टेस्ट येते. ठीक आहे, थोडासा मॅगी मसाला. त्याच्यानंतर थोडंसं याला तेल घ्यावं लागते. तेलने मिळवून घ्यायचं. आता हे मळलेली कणिक आहे आपल्याकडे, मी आता मळली आहे पोळ्यासाठी. ते याच्यातलं थोडंसं एक डो घेते, आणि आपल्याला जितका मोठा आपला पराठा पाहिजे तितकं आपण कणिक घ्यायची. असं लाटून घ्यायचं थोडंसं याला. त्याच्यानंतर हे आपलं मी मेथीचं स्टफिंग तयार केलं आहे, हे पराठ्यामध्ये आपण असं मिळवून घ्यायचं आणि याला असं पॅक करायचं. आपण असं आलूचा वगैरे पराठा करतो ना, त्याच प्रकारे करायचं आहे. पण ही कसं लवकरात लवकर होऊन जाते आणि टेस्टी पण वाटते. मुलांना शाळेत वगैरे असं आपण देऊ शकतो. दह्याची चटणी, सॉस किंवा लोणचं, आणि सकाळी आपण नाश्त्यामध्ये चाय सोबत पराठा पण आपण खाऊ शकतो. त्याला असं छान लाटून घ्यायचं पोळीप्रमाणे. असं गोरण लावून घ्यायचे, चिकटते तर. सेम आलूच्या पराठ्यासारखंच करायचं, फक्त एवढ्या ह्याच्यात कस्तुरी मेथी आणि तिखट, मीठ, हळद, थोडंसं तेल मिसळून याचं मिश्रण तयार करून छान लाटून घ्यायचं. आणि वरून जर तुम्हाला तूप आवडते तर तूप लावा, तेल लावा, ते तुमच्यावरती आहे. तुम्हाला जे आवडते खायला ते तुम्ही लावू शकता. याला छान आतून परतून शिजवून घ्यायचं. याला आधी छान शिजवून घ्यायचं, नाही तर तो तेल टाकल्याने कच्चं राहते. आधी याला शिजवून घ्यायचं पराठ्याला, मग वरून तेल लावायचं, मग तेलात थोडंसं शिजवायचं. थोडंसं हलकंसं तेल लावायचं, जास्त नाही पण लावलं तरी चालते. ह्या प्रकारे असा पराठा होते. मुलांसाठी पण छान नाश्त्यामध्ये, शाळेत टिफिनवरती वगैरे. आणि माझ्या मुलांना तर आवडते, मी तर बनवते नेहमीच.
कारण ही शॉर्टकटची रेसिपी आहे. आपल्याला वेळ नाही असला आणि मुलांना भूक लागली कशात तर लवकरात लवकर होत राहते. हा मी विद्याताईसाठी बनवला आहे स्पेशल, त्यांना भूक लागली आहे म्हणून चायसोबत खायला. आता सायंकाळची वेळ झाली आहे. तर हा असा आपला पराठा तयार झाला आहे. आपण चायसोबत किंवा सॉस वगैरे जे तुम्हाला आवडते ते तुम्ही याच्यासोबत खाऊ शकता.